एक लग्न असेही शिव गौरी. इकडे आतापर्यंत श्लोकने सगळ्यांना गौरीची खबर दिली होती. सगळे सुद्धा फार आनंदात होते. त्यांना तर गौरीला कधी भेटतो असे झाले होते. गौरी जरी त्यांच्याजवळ होती, पण तो आनंद कमी होता, अपुरा होता. पण आता गौरीची स्मृती परत येण्याने त्या आनंदात भर पडली होती. तो आनंद कैक पटीने वाढला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून वाहत होता. तर अजयने सुद्धा तिकडे देशमुखांकडे फोन करून ही बातमी सांगितली होती. आणि आता तो इथूनच हे बघू शकत होता की तिकडे आनंदाचा पूरच आला असेल. आणि का नाही येणार, जेव्हा त्यांची मुलगी त्यांच्या समोर असून सुद्धा त्यांना ओळख देत नव्हती, तेव्हा त्यांच्या जीवावर किती ते अदृश्य घाव झाले ते तर तो चांगलंच समजू शकत होता. थोड्याच वेळात शिव आणि गौरी बाहेर आले. तसे सगळे गौरीजवळ धावले. सगळ्यांना बघून गौरीच्याही ओठावर गोड हसू आले. तर इकडे मात्र जय तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. गौरीने सगळ्यांना एकदा पाहिलं आणि स्मित करत जय जवळ गेली. गौरीने जय बोलून त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला. तसा जयने आपला खांदा झटकून घेतला आणि चिडून पुन्हा थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला. पाठीमागे सगळे त्यांची जुगलबंदी बघत हसत होते. तशी गौरी सुद्धा त्याच्या मागे गेली. पण जय आणखी समोर जात होता. आता गौरी थोडी थकली, पण अचानक तिच्या डोक्यात क्लिक झाला आणि ती आह म्हणून थोडी पोटावर हात ठेवून वाकली. तसा इकडे शिव धावणार की त्याच अगोदर जय लगेच पाठीमागे वळला आणि त्याने लगेच गौरीला खांद्याला धरून पकडले. प्रिन्सेस, तू ठीक आहे ना? तुला काही त्रास तर नाही होत आहे? जय काळजीने गौरीला विचारत होता. त्याच्या वागण्यात, बोलण्यात यावेळी गौरीविषयी फक्त काळजी आणि चिंता दिसत होती. तर गौरी त्याला तसे काळजीत बघून हलकी हसली. पण पुन्हा तिने आपला चेहरा निर्विकार केला. आह जय, गौरी पुन्हा वेदनेने कडवडत बोलली. आता मागे असणाऱ्या त्या सगळ्यांना सुद्धा समजले होते की गौरी फक्त जयचा राग काढण्यासाठी नाटक करत आहे. काय झालं प्रिन्सेस? बोल ना, जय जवळ रडकुंडीला येत म्हणाला. हो, मला आणि माझ्या बाळांना सुद्धा त्रास होत आहे. तिथे नाही तर इथे, गौरी आपल्या हृदयावर हात ठेवत बोलली. आणि बेबी सुद्धा त्यांच्या अंकलवर रागावली आहे. हो ना बच्चा, गौरी आपल्या पोटावर हात ठेवून बोलली. हे बोलताना सुद्धा तिचा गळा भरून आला होता आणि डोळे कधीही रडण्याच्या तयारीत उभे होते. आणि ती केविलवाण्या नजरेने जयला पाहत होती. तसं जयने झटकेत तिला आपल्याजवळ ओढून घेतला आणि पटकन तिला आपल्या मिठीत घेतली. तसा आता गौरीचा बांध फुटला आणि ती जयच्या मिठीत रडू लागली. तर जयसुद्धा तिला मिठीत घेऊन रडत उभा होता. प्रिन्सेस, आता बिलकुल रडायचं नाही, नाहीतर मी पुन्हा तुझ्यावर रागवेल. कारण तुझ्यामुळे माझ्या लिटिल प्रिन्सेसला किंवा लिटिल प्रिन्सला काहीही झालेलं मला अजिबात चालणार नाही. आधीच सांगून ठेवते तुला. जय तिला दम देत स्वतःपासून थोडं दूर करत बोलला. तशी गौरी नाक ओढत त्याला डोळे बारीक करून बघू लागली. आता ती खूप म्हणजे खूपच क्यूट दिसत होती. तसे जयने तिचे ते गोबडे गाल आपल्या बोटांच्या चिमटीत धरून ओढले, जे आता प्रेग्नन्सीमुळे थोडे वर आले होते. तिथे असणारे सगळेच खडखडून हसले. पण इकडे शिवचे मात्र डोळे रागाने लाल झाले आणि हाताच्या मुठी होऊ लागल्या. असे नव्हते की त्याला जय आणि गौरीच्या नात्याबद्दल शंका होती,
पण जय सोबत त्याचं कनेक्शनच असे होते की जयला गौरी जवळ बघून त्याला प्रचंड राग यायचा. खरं तर याला राग नाही तर जेलसी म्हणावी लागेल. पण शिवच्या अशा वागण्यावर कुणाचंही लक्ष असेल जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप चुकीचा समज करून घेत आहात. कारण कुणाचंही नसले तरी नानासाहेब यांचे मात्र आपल्या जलकुकड्या नातवावर बरोबर लक्ष होते आणि त्याच परिस्थितीचा ते मनसोक्त आनंद घेत खूप हसून घेत होते. कारण या जमदग्नीच्या समोर बसून त्यांना स्वतःवर आग ओढून घ्यायची नव्हती. नंतर गौरी सगळ्यांसोबत भेटली. चला आता तुम्ही दोघे आता पुन्हा एकदा देवी आईचे एकत्र दर्शन घेऊन या. आणि हो बाळा, मी देवी आईला नवस बोलले होते की तुझे स्मृती परत आल्यावर मी गाव जेवण देईन आणि खना नारळाने ओटी भरेल. तर ओटीचं सामानसुद्धा घेऊन ये. आता आम्हाला माहिती नव्हते ना की हा चमत्कार आजच होणार आणि आमची गौरी आम्हाला आजच पुन्हा परत मिळणार. माई गौरीच्या गालाला आपला थरथरता हात लावून बोलली. तसं आपल्याविषयीचं त्यांचं प्रेम बघून गौरीचे डोळे परत पाणावले आणि तिने स्मित करत आपली मान खालीवर केली. नंतर पुन्हा एकदा सगळे देवीचे दर्शन घ्यायला देवीच्या गाभाऱ्याच्या दिशेने गेले. तर शिव आणि गौरी तिथल्या दुकानात ओटीचे सामान आणायला गेले. या सगळ्यात त्याने एकदाही गौरीचा हातून आपला हात काढला नाही. कारण आता त्याला क्षणासाठी सुद्धा गौरीपासून दूर व्हायचे नव्हते. गौरी शिवने ओटीचे सामान घेतले आणि ते देवीच्या गाभाऱ्यात आले. त्यांनी ते सामान गुरुजींच्या हातात दिले आणि दोघांनीही मनोभावे देवीसमोर हात जोडून आपले डोळे मिटले. तुझे खूप खूप आभार देवी आई. तू मला माझी स्मृती, माझी माणसं सगळी परत दिली. तसे तर सगळे माझ्याजवळच होते. खरं तर मीच त्यांच्यापासून लांब झाली होती. पण तू माझी स्मृती परत देऊन परत मला त्यांच्या जवळ आणलेस. खरंच मनापासून तुझे खूप खूप आभार. माझ्या माणसांना नेहमीच आनंदात ठेव आणि माझ्या शिवला नेहमी माझ्याजवळ. गौरी आपल्या जवळ उभ्या असणाऱ्या शिववर एक नजर टाकून मनात बोलली. तर तिकडे शिवसुद्धा मनात बोलत होता. देवी आई, खरंच तुझे मनापासून आभार. आज फक्त तुझ्याच चमत्कारामुळे माझी गौरी मला परत मिळाली. आता माझ्या गौरीवर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. माझ्या बाळांना आणि माझ्या गौरीला नेहमी सुखरूप ठेव. शिव मनात बोलला. थोड्याच वेळात गुरुजींनी सुद्धा पूजा करून आरतीचे ताट त्यांना परत दिले. तसे गौरी आणि शिव तो प्रसादाचा ताट घेऊन बाहेर निघाले. त्यांनी तिथे सगळ्यांना प्रसाद दिला. चला मग आता घरी जाऊया. ऊन पण खूप झाली आहे आणि गौरीला पण आराम करायचा असेल, शिव म्हणाला. तसं सगळ्यांनी होकार दिला. नंतर शिवने गौरीला पायऱ्या उतरायला मदत केली आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा परत वाड्याकडे निघाला. अहो, हे गाव आपल्याला किती लकी आहे ना, गौरी शिवला म्हणाली. आता ते दोघे गाडीत होते आणि शिवने गाडीचे पार्टेशन ऑन केले होते. समोर शेडा गाडी चालवत होता. तर मागे गौरी आपल्या शिवच्या मिठीत होती. तिच्या हक्काच्या जागेत शिवच्या हृदयाजवळ तिने आपले डोके ठेवले होते आणि शिवचा एक हात तिच्या पाठीवरून होता तर दुसरा तिच्या पोटावर होता. शिव इतकंच काय ते बोलला. कारण त्याला आता काहीही बोलायचे नव्हते, तर फक्त आणि फक्त आपल्या गौरीला अनुभवायचे होते. कारण हे काही महिने त्याने आपल्या जानशिवाय कसे घालवले होते हे तर तोच जाणू शकतो, जो कधी आपल्या जानशिवाय राहिला असेल. आपल्या ओळखीची, आपल्या हक्काची व्यक्ती आपल्या जवळ असून सुद्धा आपण
तिच्यावर हक्क गाजवू शकत नाही, तिला प्रेम देऊ शकत नाही, तिची काळजी घेऊ शकत नाही. तिच्या डोळ्यात सतत एक भीती बघून हे किती दुर्दैव असते हे शिवने या काही महिन्यात अनुभवले होते. आणि तो वाईट काळ आठवून आताही त्याचं हृदय जोरजोराने आक्रोश करत होतं. सोबतच त्या काळाच्या आठवणीने त्याचं हृदय भरून येत होतं. गौरीला सुद्धा ते जाणवत होते, कारण ती त्याच्या हृदयाची बिलगून होती आणि त्याचे ते कंपन करणारे बाहू आणि तडपणारं हृदय सगळं काही ओढून ओढून सांगत होते. तशी तशी गौरी त्याला आणखी बिलगत होती आणि अचानकच तिने शिवच्या ओठांवर आपले ते नाजूक ओठ ठेवले. तसा आधी तर शिव थोडा दचकला, पण नंतर त्याने तिचा तो मुलायम स्पर्श अनुभवत आपले डोळे मिटून घेतले. गौरी त्याच्या ओठांना आडीपाडीने स्मोच करत चुंबन घेत होती. सीटवर असल्याने गौरीला मान वर करून किस करायला त्रास होत होता, म्हणून शिवने तिला अलगद आपल्या मांडीवर उचलून घेतले होते आणि तिला दोन्ही हातांनी पकडून धरले, जेणेकरून तिचा तोल जाऊ नये. थोड्या वेळ तिचा तो नाजूक मुलायम स्पर्श अनुभवल्यानंतर शिवसुद्धा तिला किस करू लागला, तर गौरी सुद्धा उत्कंठेने त्याला प्रतिसाद देत त्याचा स्पर्श अनुभवत होती. तिचे सुद्धा हात शिवच्या केसात फिरू लागले होते आणि त्यांची ती सॉफ्ट किस वेळेनुसार आणखी हार्ड होत जात होती. आता शिव तिला आणखी डीप तरीही तो गौरीची काळजी घेत होता. थोड्या वेळाने गौरीला श्वास घ्यायला त्रास झाला. तसं शिवने तिचे ओठ सोडले, तशी गौरी जोरजोरात श्वास घेत आपले वाढलेले श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. आय मिस यू सो मच जान, आय रिअली मिस यू सो मच बोलून शिवने तिला बघत परत एकदा तिच्या मानेवर आपले ओठ टेकविले. तसा गौरीच्या अंगात सरकन काटा आला आणि तिची पकड शिवच्या पाठीवर घट्ट झाली. तर शिव तिच्या मानेवर आपल्या ओठांची मोहर उमटवत होता. तशी तशी गौरीची पकड शिववर आणखी घट्ट होत होती आणि तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडत होते. पण गौरी आपले ओठ दातात घेऊन ते थांबविण्याचा प्रयत्न करत होती. तिला थोडी लाज देखील वाटत होती, कारण समोर शेरा गाडी चालवत होता. पण शिवचे ते वेडे प्रेम तिला वेडावत होते आणि तिला भावना तिला कंट्रोल होत नव्हत्या. तर शिवचे हात आता बडबडायला लागले होते आणि आता ते चंचल हात गौरीचा पदर काढणारच की शिव गौरीचा भावनेने भरलेला एक स्वर बाहेर पडला. तसा शिव थांबला आणि गौरीला बघत स्वतःच्या भावना कंट्रोल करू लागला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच नशा होती, जे बघून गौरीच्या चेहऱ्यावर लाजेची गुलाबी छटा पसरली आणि तिने लाजून आपली मान खाली घातली. तशी शिवच्या ओठांवर तिरकस स्माईल आली आणि त्याने स्मित करतच गौरीला एका बाजूने मिठीत घेतले. जॅन, आय कांट कंट्रोल मायसेल्फ. मला तुला खूप प्रेम करायचे जॅन. शिव हळूच गौरीच्या कानात कुजबुजला, पण ते बोलताना त्याच्या ओठांचा स्पर्श गौरीच्या कानाच्या पाकळीला झाला आणि त्याचा तो मॅग्नेटिक आवाज ऐकून गौरीच्या अंगात गोड शिरशिरी आली. तिने लाजतच शिवच्या छातीत आपला चेहरा लपविला आणि त्याच्या पाठीवर आपल्या हातांची पकड मजबूत केली. थोड्याच वेळात सगळ्या गाड्या एकापाठोपाठ वाड्यावर पोहोचल्या. शिवची गाडीसुद्धा सगळ्यात मागे शेवटी वाड्यावर पोहोचली. आज सगळ्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते आणि त्याचं कारणही तसंच होतं म्हणा, कारण आज त्यांची गौरी आज त्यांना परत भेटली होती, म्हणून सगळे आपला आनंद साजरा करत होते. त्यांना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. मायंनी तर आज गोडधोडाचं करायला देखील सांगितले होते. सगळ्यांच्या आवाजात एक वेगळीच खणक होती.
शिव आणि गौरी जसे गाडी बाहेर आले, सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या. गौरीच्या डोळ्यातली लाज आणि शिवच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांना खूप काही सांगून गेला. सगळ्यांनी स्मित करत दोघांना पाहिले. माईंनी पुन्हा एकदा दोघांचे सोबत दृष्ट काढले आणि दोघांवरून वागड तुकडा ओवाळून टाकला. शिव आणि गौरीने पुन्हा एकदा सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मग काय म्हणते, आता तर तू फार खुश असशील ना? तुला तुझी जानजी वापस मिळाली. अजय शिवच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. आता सगळी तरुण पुरुष मंडळी वर टेरेसवर होती. का मीच खुश आहे का? तुला पण तर तुझी परी वापस मिळाली आहे. शिव अजयला वळून बघत म्हणाला. हो, मला तर खूप खूप आनंद झाला आहे. पण तुझ्या चेहऱ्याला बघून असे वाटते की तुला थोडा जास्तच झाला आहे. जय मिश्किलपणे बोलला. हे खरं आहे. कारण मला माझे जानच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब परत भेटले आहे. शिव म्हणाला. हे बोलताना त्याच्यात प्रेम, दुःख, जिव्हाळा, आनंद या सगळ्या भावनांनी त्याचं मन गहिवरून आले होतं. अजय तिथे असणारा श्लोकसुद्धा त्याच्या भावना समजू शकत होता. अजयने तसंच श्लोकला डोळ्यांनी काहीतरी इशारा केला. तसंच श्लोकने सुद्धा स्मित करत होकार दिला. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर करून चॅनलवर सपोर्ट करा. प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. या आधीचे सगळेच भाग चॅनलवर अपलोड आहेत. धन्यवाद.